महाबळेश्वरात फेमस असलेले फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. तुम्ही बघू शकता लाल लाल कलरचे स्ट्रॉबेरी मस्त. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही निघालो आहोत गावदेवी मैदानातून थेट महाबळेश्वर. पाचगणी येथे आमची 40+ टुर्नामेंट आहे. तर सर्व मंडळी आमची जमलेली आहेत. आता हे बघा फुल तयारी झाली आहे. स्टिकर तर गाडीला लावायचं आहे. घे तुझ्या गाडीला लाव. या पाण्याच्या बाटल्या आमच्या मोठी बस केली ती पण ती कॅन्सल केली. आता या सगळ्या छोट्या आमच्या गाड्या निघणार आहेत. गुड मॉर्निंग. चला, तुलसी निवासीतून निघालेलो आहोत आम्ही आज आमच्या कॅप्टनच्या घराजवळून. आणि हा गावदेवी मैदान. तर चला, इथं आमची विकेट आहे म्हणजे पिच. पण इथं फनपेर लागलेला आहे ना, आगरी मस्त आगरी खोली मस्त. मग ते आम्हाला आमच्या पिचीवरच बघा, पिचीवर सर्व पालनं लावून ठेवलं. तर आम्हाला जागा नाही ठेवली खेळायला प्रॅक्टिसला. इथं नारोल पूर्ण आम्हाला इथून निघत आहे. फोर चल. आमचे कॅशियर खजिनदार नारोल पडत आहे. गावदेवी माते की जिथे जय जय. हा चला, आता हे बसा गाडीन, डायरेक्ट निघूया आपण महाबळेश्वर पाचगणी. तर मित्रांनो, बघत राहा प्रवास तुझा माझा. आणि हे बघा आमच्या मैदानाचा लेवला वाटवला सगळं. आता डायरेक्ट या पिचवर आम्ही लक्ष्मीपूजन झाल्यावर वापस केलेला आहे. तोपर्यंत चला, हे कार गाडी ही आमची महानगरपालिकेची गाडी. ही बघा नवी मुंबई महानगरपालिका. ही एक गाडी, ही एक महेश भगतची गाडी. न ते दोन लागले ना अजून, मनोज म्हात्रे. चला, बघत राहा प्रवास तुझा माझा. कुठे पण जायच्या अगोदर आम्ही पहिला आपल्या गावदेवी मरे मातेचं दर्शन घेतो आणि निघतो. प्रवास करायचा असेल तर पहिलं दर्शन घ्यायचं गावदेवी मातेचा आणि निघायचा. आता दर्शन आमचं झालेलं आहे. अजून मित्रमंडळी येत आहेत. दुसरं एक येतो तो भगत, तो बघा आलं एक नरेश भगत. सर्वजण येतील, सर्वजण दर्शन करून मग निघायचं. बघा आले आता एक 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 सर्व आमचे प्लेयर येतील. हां, योगीदा विवेक पण आलेला. मराई माते की जय जय. सर्वजण आता इथेच जमतील. मग इथून दर्शन करून डायरेक्ट आम्हाला निघायचं आहे प्रवास तुझा माझा. आणि आमचे पाटील साहेब बोला, आमचे मॅनेजर 40+चे. मी मॅनेजर नाही, मग तिकडे गेलोय. हां बोला. आपला एक सदस्य म्हणून चाललोय 40+ला सपोर्ट करण्यासाठी. सपोर्ट करण्याची पाचगणी. जय श्री मराई. आम्ही आता खोपोलीला CNG भरण्यासाठी थांबलेलो. म्हणजे आता डायरेक्ट आमची गाडी महाबळेश्वरला थांबायला. गर्दी नाही काय नाही, मस्त. चल बरं भरून घे. अर्धी झालती टाकी. महानगरपालिकेची गाडी आमची. बघा काय बॅनर लिहिले टेम्पोच्या मागे. मिली तो बेस्ट, नाही तो नेक्स्ट. खतरनाक दिमाग. टेन्शन घ्यायचं नाही असा दिमाग आहे. आम्ही जुने असे आले आहो 8 किलोमीटर रोडशी
खंडाला घाट. बरेच वर्ष राहिले खंडाला घाटशी, कारण एक्सप्रेसला ट्रॅफिक लागतं ना पक्की, म्हणून. बघा अजून आहे तसंच आहे, गाड्या कमी येतील. कोणला यावाच असलं एक्सप्रेसची येऊ नका, खंडाला घाटांची या. पूर्ण रस्ता खाली असतं. हा, रोड पण एकदम मस्त बघा, काही खड्डे नाही, काही नाही, निसर्गरम्य. हा, कॉटनचं पाणी नाही आलं बघा, बघू शकता तुम्ही. रोड एकदम क्लिअर, गाड्या नाही, काय नाही, एकदम सुरळीत झाल प्रवास. आता बघा, हे बघा आला शिंगरोबाचा मंदिर. जय शिंगरोबा देवा. हे शिंगरोबा मंदिर, जय शिंगरोबा देवा. बरेच वर्षानंतर आम्ही आलो इथून. बस रिटर्न आली तर आपल्याला रिटर्न जावं लागत. सरांच्या कधी आपला 4 सीट कमी. लालपरी, लालपरी. दुपारचे 2 वाजलं, जाम भूक लागली. आम्ही सगळ्या गाड्या आमच्या लागल्या लाईनीत. त्या दुसऱ्या तिथे 2 लागले. आंब्याची झाडं खाली, आंब्याचं झाड आहे मस्त मस्त. आंब पण राहिले मस्त. हे बघ, हे कोपरी गावांचं सगळं आमचंच जाते हे सगळं रमाकांत नाना बिना. सगळं आयटम आहे मिक्स होती. सुरमा आहे नाही, व्हाईट चिकन पण सगळंच आहे. हॅलो, आता आम्ही पोचलो पुस्तकांच्या गावात. हे बघा, या पुस्तकांचं गाव सगळ्या ना. आमचा बंगला तुम्ही बघू शकता. तो किशोर बाहेरला आहे. वरती किशोर तर पहिलाच आहे, तो चरले. तो बंगला, पार्किंगला पण भरपूर जागा आहे. सगळे बंगले जातील. मस्त बंगला आहे. आतमध्ये बघा या कैसा, जो गार्डन आहे समोरला, टेबल लावलेला 3 रात्रीच्या मॅचीला. हे बघा, हे वरती गॅलरी पण आहे हॉलमध्येच. आमचा मास्टर वरती आहे. डायनिंग, किचन, इथे पण बाथरूम आहे. आणि आमचे मास्टर सेटकारचे इथे एक बेडरूम आहे, पण आहे का? हा एक बेडरूम. कधी बेडरूम होते? किती बेडरूम होते ना तू? एसी रूम आहे, साधा रूम, नरेश भगत फुलटो. नाही, साधा रूम आहे तिने. साधं एसी दिसतच नाही. हा, यो एक एसी वाला आहे. नाही, एकच. यो लोकेशन आमचा. ते आमचे 2 गडी आलं, सुरेश न प्रदीप. ते गावात यांना रस्ता भेटेल नाही, चुकले. दुसरी जागा. प्रदीप ये बाजूशी.
मला काय माहित नाही तुझं. बेस्ट बॅट्समन. रात्रीच्या जेवणाची सोय. फ्राय करण्यासाठी कालं मासं, मुंडीचा रस्सा, कोलब्यांचा रस्सा, महाबळेश्वरचं फेमस स्ट्रॉबेरी. हा बघ बॉक्स आहे ना तरी खाला. गार्डनमध्ये स्ट्रॉबेरी आणल्या मोक्स यांनी. बघ उरे का तर लढतोय. आठवण येते म्हणजे तो काय कांदा कापून लढतोय. आता सगळ्या पार्टीला बसले आणि उद्या सकाळी लवकर आम्हाला उठत आहे खेळायला जायसाठी. तिसरा राऊंड आहे आमचा 11 वाजता. आता यानं गाजर काकडी कापायला लावल्या प्रदीपनं म्हणून. ही बिन पिणारी पोरं यानं कामा दिल्या. पिणार मजा करतात सगळे फुल. अर्धी गेलं एक टेबलवर गेलं झोपाला जेवून. चला आपण भेटू उद्या संजीवनी ग्राउंडवर. बघत राहा प्रवासाचं माझा. गुड नाईट. भेटू उद्या आपण आता ग्राउंडवरती. बाय बाय. गुड मॉर्निंग. सकाळचा नाश्ता करताना सगळी आमची मंडळी. नुसतं भाकरी खाते काय का खाली. घेतला आता मी पण गरम केल्या भाकरी. बनवलं एक हाफ फ्राय आणि सुक्या कोलब्या तळलेल्या. नाश्ता बिष्टा करून आपण भेटू आता मैदानामध्ये कांदा पोहा खावाला. संजीवनी ग्राउंड पंचगणी. तुम्हाला सगळ्यांना वाटेल आम्ही जेजुरीला राहिले पण आम्ही जेजुरीला नाही महाबळेश्वर राहिले. ड्रेसिंग वरून वाटेल असं आहे. हा ऑस्ट्रेलियात आहे ते. अंडी संपली ती आता गर्दी भरले. अंडी आल्या ना आता. शरद पंडित स्टेडियम संजीवनी विद्यालय. आता आमची एंट्री झालेली आहे. अजून मॅचेस चालू नाही झाल्या. चला बघू आतमध्ये. काय टाकू पण जय एक जय बाबा पीर जावरा. कांदा पोहा ना. धावचित करण्याची संधी होती परंतु थोडेसे थांबले तर अगोदर खेळ केल्याची निश्चित विकासला धावचित करण्याची संधी. आमच्या गावांची रँकिंग बघता बोला. जुगाव 1 विदा 2 3 महेंद्र पाटील जुगाव, 4 प्रदीप भोईर जुगाव, 5 निश्चित अंडेल नाही निश्चित 6 अंडेल 11 नाही प्रदीप भोईर जुगाव 7 सिरीज आहे 8 9 यतीन भोईर जुगाव काय ते ज्ञान कोण नाही 10 11 12 12 ट्रॉफी आल्या ना आमच्या हातात. 12 ट्रॉफी आल्या बरं आपल्याला.
हा काय बोल बघ आमचा जो ड्रेस आहे यांनी सगळ्यांनी ड्रेस घातले एप्रिल महिन्यामध्ये आल्यावर पण थंडी बिलकुल नाही जाम गरम होत आहे खूप गरम आहे खूप फुल गरमी आहे जॅकेट विकेट आणलं तसंच बॅगमध्ये टाकले काय फायदा नाही आमचं जॅकेट विकेट आणून एवढी गरमी कधीच नव्हती संध्याकाळी होत असं म्हणजे थोडासा थंडी होती जास्त नाही 2 दिवसापूर्वी पाऊस पडला होता त्याच्यामुळे ही गरमी वाढलेली आहे असं वाटतंय हो आले असं गरम आहे ना सगळेजण सावलीन बसले ना ते बघ आता पहिले इथं पण खुर्च्या लावायचो का थंडी लागायची म्हणून गरमी मजा व्हायची ते उन्हान आता ऊन लय डेंजर आहे ह्यो. 34 डिग्री आहे महाबळेश्वरला 34 डिग्री नाही पाहिजे कधीच नसतं कारण की थंडीचं वातावरण इथे नेहमी असतं परंतु यावर्षी भरपूर गरमी आहे 34 डिग्री थोडासा झाडाच्या अर्थाला मिळून एक प्रकारे आला जमान दहा घोषित एक दहा घोषित शांत असताना एक बात एकूणच आता आम्ही कळती उंचावरती आहोत धरण आहे डोंगर दरी कंची पण असू शकतं हे ग्राउंडला आहे का ते ग्राउंडला माहित नाही आणखी सुरुवात करायची हे ग्राउंडला लागली इथं ते ग्राउंडला 2 नंबर तो 3 नंबर किती वाजता आयलस आमची टीम कशी वाट बघते अजून राऊंड चालू नाही पहिलाच जेवणाची वेळ झालेली आहे सगळ्यांना भूक लागले 2 लाईन आहेत एक त्या बाजूने एक या बाजूने शनिवार असल्या कारणाने डाल भात भाजी बघा सगळेजण डाल भात भाजी शनिवार उपास उद्या चिकन रविवारी आमची मॅच आता हे दिघा गाव विरुद्ध आहे त्यांना फिल्डिंग चॉईस आमची बॅटिंग जुगाव संघ कॅप्टन महेंद्र पाटील आणि प्रदीप भोईर ओपनिंग जोडी चाललेली आहे प्रदीप भोईरने षटकार मारलेला आहे
झाला षटकार. प्रदीप भोईरचा दुसरा एक षटकार. चार षटकार मारून बाद. जुगाचा नवा बल्लेबाज दिलजीत भगत सुरू फलंदाजी 23 चार षटकार ठोकले. चौका बिरजू भगत. दस्सा मेरला याचं 10 धावा पाहिजे. महेंद्र पाटीलचा दस्सा. दोन षटकार राजस्थान महेंद्र षटकार. महेंद्र कॅप्टन यांनी आणखीन एक चौका मारलेला आहे. पाकिस्तानचा बॉलर नाही का येऊन थांबून टेकतो. लय भारी. बिरजू भगत यांचा षटकार. आपल्याला पाहायला मिळतो. हा 8वा षटकार पाहायला मिळतो. षटकार 28. बिरजू भगत यांचा आणखीन एक षटकार. दुसरा षटकार पाहायला मिळतो. आणि 74 झाले. 3 अजून. एकदम सचिनने थोडा साईड चेंज केली. अजून एक षटकार बिरजू भगतचा. आणि हा हॅट्रिक बिरजू भगत पाचमध्ये हॅट्रिक पाहायला मिळतो षटकारांची. हॅट्रिक बिरजू भोईर षटकारांची. बिरजू आणि महेंद्र धुवाधार खिलाडी. आणि आता जुगाव संघ विजयी झालेले आहे. फक्त 44 धावा आणि 44 त्यांच्या अंगावर. 88 हरवलेल्या त्या. फॉलोन लागला 44 जुगाव संघ विजयी. विकेट आतापर्यंत गमावले कोपरगिरने टीम. 4 षटकांमध्ये आता बॉल संदीप पाटील आणि धर्मेश म्हात्रे 6 बॉल 6 बॉलमध्ये बीट करायचे. गोलंदाजीसाठी प्रतीक म्हात्रे बॉलिंग करतात. प्रतीक म्हात्रे 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. जुगाव संघ विजय. मॅच जिंकून 1.5 तास व्हायला असंच बसल्यान बघ. अजून लागन. आता यांची कोणची हारतील बाहेर निघतील न जिंकतील त्यांच्याशी यांची लागल आपले जुगाव संघाची. कधी होते 2 तास होतील. हे आताच चालू झाले मॅच. करावा विरुद्ध माफे. माफे नाही पाहुणा आहे पाहुणा. स्ट्रॉबेरी ग्राउंड क्रमांक 2 जायचे. सामना सुरू होताना एक
दरवाजे शॉट पण त्याला मोराची फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. क्या बात आहे, फिल्डिंग ऑन द एक सॉलिड बॅट्समॅन प्रदीप. षटकार तजुर्बा है फिर से गेंद फुल गेंद चली गई मैदान के लेफ्ट हैंड से दिशा से सामने अटैकिंग बैट्समैन गेला बाहेर. कुमार पाटीलचा पहिला षटकार. बिरजू भगतचा पहिलाच षटकार. कॅप्टन महेंद्रचा छक्का जो आष्टा मारले लय लांब आहे. ओवर में कैसे खेलते महेंद्र, इस गेंद को मारना चाहते थे, बल्ला और बैट में ठीक से बल्ले के ऊपर आई नहीं गेंद और इसके साथ में एक विकेट आमच्या बाजून टाकताना दिसतो समय. गेला. चेंडू हवे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. क्या बात है, लवली कॅच, व्हाट अ कॅच इट इज. वैभव तांडे उमेश उमेश भोईर यांचा गगनचुंबी षटकार. बोललो ना नेरला का मांडवा उडाले. क्षेत्रामध्ये विकेट किपरचा मागे आणि आता परत एकदा शेवटचा चेंडू क्लायमॅक्स क्लिअर जात नाही. गेल. अरे पाण्याचा प्रयत्न जा जा जाऊ घेण्याचा प्रयत्न जायला काय रे. लास्ट बॉल शेवटचा चेंडू जिंकलो. चला जुगाव संघ विजयी. आणि अच्छी तरह से मुकाबला किया. अच्छा जबरदस्त जबरदस्त. चला सामना सगळं संपलेलं आहे. आम्ही चाललो आमच्या रूमवरती बंगल्यावरती बिल्लारी पुस्तकांच्या गावात जुगावाने. आता आम्ही चाललो बिल्लारी बंगल्यावरती. आता उद्या कालवा विरुद्ध जुगाव. चला बाय बाय. बघत राहा प्रवास तुझा माझा. चला आता मी स्ट्रॉबेरी घेतो आणि घरी जातो कारण मला अर्जंट काम आलेलं आहे म्हणून मी आता मॅच बघायला नाही. तिसरी जुगाव विरुद्ध कलवा. तर अपडेट भेटत राहील आमच्या सगळ्याकडून. तर चला बघत राहा प्रवास तुझा माझा. भेटूया दुसऱ्या प्रवासात.